स्वप्नील सर, आपण किती पण चर्चा केली ना तरी पण या सगळ्या गोष्टी कधी ना कधी आम्हाला सांगाव्याच लागणार आहेत. हो, पण ठोस काही कळत नाही तोवर अमोलला कशाला त्रास द्यायचा. आणि तसंही ही बातमी मी नाही त्याला सांगू शकत. स्वप्नील, विनय काका, मी जबाबदारी झटकतोय असं वाटेल कदाचित, पण नाही. एवढ्या लहान मुलाला मोठा घात मी नाही देऊ शकणार. ते कुणीच करू शकणार नाही सर. दाजींनाच ते करावं लागणार. आता मगाशीच अर्जाशी 2 शब्द बोललो ना, तर त्याच्या आवाजावरूनच त्याची अवस्था काय होती ते कळत होती. दिवसभर आपल्याला शोधून घरी आल्यावर अमोलच्या प्रश्नांना तू कसा काय उत्तर देत असेल ना, त्यालाच माहिती. मुळात एवढं सगळं होऊन पण दाजींनी अजून आशा सोडली नाही ना, हीच लय मोठी गोष्ट आहे. म्हणजे आज बातमी ऐकल्यानंतर मला असं वाटलं की दाजी मोडून पडतील, खचून जातील, पण त्यांनी आशा न सोडता दिदीचा शोध चालूच ठेवलाय. अर्जुनला आपल्यालाच सांभाळावं लागेल. खरा प्रश्न आहे अमोलचा. त्याला काय सांगणार या ठिकाणी? काय सांगणार मला मोठे बाबा? अमोल बाळा, ये ना. कधी आलास तू? मी आता झाले मोठे बाबा, पण तुम्ही मला काय सांगणार होता ना? मग बाळा, अरे हे बघ, तुझा बाबा रोज तुझ्या माला शोधतो का नाही, हो ना? हो. हा, अरे तो दिवसभर तुझ्या माला फिरून शोधत असतो. आणि आता घरी आल्यावर तुला जर का त्याला नाही म्हणायचं म्हणलं तर किती त्रास होईल सांग बघू. पण मला सापडली नसता हे तुम्हाला कसं काय माहित? अरे अमोल, तसं नाही बाळा. मा सापडली तर बाबा तुला सांगतीलच की. पण जर का मा नाही सापडली आणि तू आलेल्या बाबांना विचारलं तर त्यांना किती त्रास होईल सांग बरं. म्हणून मग तुझ्या बाबाला थोडा वेळ द्यायला पाहिजे की नाही आपण? हो आजोबा, पण आता खूप दिवस झाले माझे बा माझ्या बरोबर नाहीच आहे. अरे बाळा, मा येणारच की, पण सगळे हेच म्हणतात माझी मा येणार आहे, पण खरं कुणीच सांगत नाही. मग बाळा, अरे तू नाराज नको ना हो. अरे तुझा बाबा तुझ्या माला शोधून काढेल ना तेव्हा तुला नक्की सांगेल. पण तू रोज त्याला आलं की तेच विचारू नको. अरे तू दिवसभर आपल्याला शोधत असतो ना बाळा. हा, म्हणजे अमोल बाळा, तुझी ह्यात काहीच चूक नाहीये, पण तुझ्या बाबाला आपण थोडा वेळ दिला पाहिजे की नाही? हा, आज दाजी आले की आपण कुणीच त्यांना त्रास द्यायला नको. म्हणजे ते नीट जेवतील आणि उद्या दीदीला शोधून काढतील. खरं दिप्पे मामा? हा मग. पण बाळा, मामाचं ऐकणार ना? बाबा आले की तू त्यांना अजिबात काय बोलायचं नाही, काय? माझी मा सापडणार असेल तर मी बाबाला काही नाही बोलणार. रुपाली ताई, रुपाली ताई, अहो रुपाली ताई. सॉरी, खरंच सॉरी मोना. ठीक आहे, पण तुम्ही कसला विचार करताय? अगं किती ठरवलं ना तरी विचार जातच नाही डोक्यातून माझ्या. अपहरणाबद्दल 8 दिवसानंतर आपल्या हाती बातमी लागली, तर ही अशी. पण रुपाली ताई, मला सांगा, तुम्ही असं विचारात गुरफटून गेलात आणि तुम्हाला काही झालं तर? तू म्हणते ती बरोबर आहे. स्वयंपाक करताना लक्ष द्यायलाच हवं. बरं रुपाली ताई, काय बनवायचंय आपण आज? मोना, कोणी काही खाईल असं वाटतंय का तुला? हो रुपाली ताई, असं उपाशी झोपून कसं चालेल? आणि सगळ्यांनाच आपल्याला काहीतरी द्यावं लागेल ना. मोना प्लीज, तू ठरव ना काहीतरी. मी मदत करते तुला. माझं ना चित्तच थाऱ्यावर नाहीये बघ. रुपाली ताई, तुम्ही शांत व्हा. हो, काय झालंय तुम्हाला? माणूस जोपर्यंत आपल्यात आहे ना तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही का आपल्याला. अपहरणाचा सहवास मला हवा होता, पण तिच्याशी मी खूप भांडली सुद्धा. अगं मी मोठी होते, पण प्रत्येक वेळी तिने मला समजून घेतली. आणि आज ती नाहीये ना, तर तिची उणीव जाणवते ग मला. तुम्ही स्वतःला दोष नका देऊ. हे बघा, तुम्ही त्यांच्याशी भांडला असाल, पण त्या परिस्थितीला ती कारणं होती ना. मोना, मी ना अनुभवातून सांगते तुला, कुणाशी भांडताना, कुणालाही दुखावताना 10 वेळा विचार कर. कारण आज आपल्यात असलेली व्यक्ती उद्या असेलच याची खात्री नाही ग इथं.
इच्छा आणि स्वार्थ यातला फरक मी वेळीच समजून घेतला असताना. रुपाली ते काय बोलताय तुम्ही? हो मोना, अगं अमोलनी मला आई म्हणावं, माझं प्रेम समजून घ्यावं, या माझ्या इच्छा चुकीच्या नव्हत्या ग. पण त्याने अपर्णाकडे न जाता माझ्याकडे यावं हा माझा स्वार्थ होता, हे आत्ता कळतंय मला. रुपाली तुम्ही स्वतःला का त्रास करून घेताय? मोना, अगं अपर्णा या घराचा आधार होती. तत्वांसाठी का होईना तिने या घराची स्वतः घडी नीट बसवली होती. आणि आज ती नाहीये ना, तर घर विस्कटताना दिसतंय मला. मान्य रुपाली ते, अहो ही बातमी यांनी ऐकल्यापासून ना यांना धक्काच बसलाय. अहो सतत तोच विचार करतायत ते. हा धक्का साधा नाहीये मोना. आपल्या कुटुंबाला यातून बाहेर यायला खूप वेळ लागणार आहे. पण मी आता ठरवलंय, अपर्णाबद्दल काहीही कळू, पण मी मात्र स्वतः कधीही अविचाराने कुणाशीही वागणार नाही. पालिते, जे नुकसान झालंय ना ते खूप मोठं आहे. पण ना आता छोटे सरकार तुमच्याकडेच आहे म्हणून पाहतायत. आता तुम्हालाच त्यांना सांभाळावं लागणार आहे. नाही मोना, अगं मी खूप प्रयत्न केले, पण अमोलच्या वाटेला आलेलं दुःख बघून मला फक्त त्याची दयाच येते ग. आणि अमोलला माया हवी असेल ना, तर आता अपर्णालाच यावं लागेल. मॅडम, आज जी घडलंय का नाही त्याच्यामुळे साहेबांना लय मोठा धक्का बसलेला. खरं आहे चिंचुके, पण तुम्ही होतात ना अर्जुन बरोबर, तो काही बोलला का? नाही ना, म्हणजे साहेब कधी सहजासहजी बोलणं टाळत नाहीत, पण आज त्यांनी स्वतःला शांत केलं होतं. म्हणजे बॉडी बघून अर्जुन काहीच बोलला नाही? अहो नाही ना, अहो नुसते रडत होते. अहो त्यांच्या चेहऱ्यावर पुढं काय होणार याची भीती दिसत होती. हे सगळं झेलणं अर्जुनसाठी खूप कठीण जाणार आहे चिंचुके. मॅडम, तुम्ही बोलून बघता का साहेबांशी? मी नाही 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 अहो, त्याच्याशी मी जेव्हा जेव्हा बोलायला गेले ना, सत्य मान्य न करता त्याने 4 गोष्टी मलाच ऐकवल्यात. आणि आता एवढं सगळं झाल्यानंतर तो कसा रिॲक्ट होईल काय माहिती. अहो पण यात साहेबांचा काय दोष आहे सांगा की. अहो मॅडम, त्यांना तर काय बोलायचंय. अहो आपल्या जवळच्या व्यक्तीची अशी अवस्था म्हणजे. ते सगळं आत्ता झाले चिंचुके. त्याने वेळीच सगळ्या गोष्टी मान्य केल्या असत्या ना, तर आज त्याला एवढा त्रास झाला नसता. तरी पण यात साहेबांची काहीच चूक नाही असं वाटतंय मला मॅडम. अहो अपर्णा मॅडम बद्दल काय सापडलं नसताना सगळं स्वीकारायचं म्हणजे त्याने अपर्णा मॅडमचं मरण स्वीकारायला हवं होतं. हो चिंचुके, मी हेच बोलते. चिंचुके, तुम्हाला काय वाटतं? मला अर्जुन बद्दल काहीच वाटत नाही. वाटतं चिंचुके, अगदी मनापासून वाटतं. पण खरं मान्य न केल्यामुळे किती त्रास होतो ना, हे मला चांगलंच माहिती आहे. अहो मॅडम, तुम्हाला किती त्रास झाला ही माझ्या डोळ्यानं बघितलंय. म्हणूनच मला असं वाटतं की अर्जुनने वेळीच सगळ्या गोष्टी मान्य केल्या असत्या ना चिंचुके, तर त्याला हे एवढं सगळं अवघड गेलं नसतं. जाऊ द्या. अहो मलाच साहेबांची अवस्था बघावली नाही म्हणून मी म्हंटल. आता साहेब काय करणार आहेत काय माहिती. अजूनही वेळ गेली नाहीये चिंचुके. रिपोर्ट कधी येणार आहेत? मॅडम, उद्या येणार आहेत. त्यानंतरच सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. पण तोपर्यंत अर्जुनने अमोलला काही सांगू नये असं मला वाटतंय. साहेबांची अवस्था बघता मला नाही वाटत की ते अमोलला काय बोलू शकतील म्हणून. अहो मॅडम, आजपर्यंत साहेबांना लय अडचणी आल्या, पण साहेबांना असं हारलेलं कधी बघितलेलं नाही. अर्जुनला काहीच समजवायला जाऊन फायदा नाही आहे चिंचुके. त्याला गोष्टी त्याच्या पद्धतीने पचवून देऊ आपण, आणि मग मला वाटतं तो स्वतःच येऊन आपल्याशी बोलेल काहीतरी. अरे मॅडम, अहो तुम्ही साहेबांशी बोलून बघता का? म्हणजे त्यांना आधार मिळेल. नाही चिंचुके, कधी कधी माणसाला एकटं राहण्याची खूप गरज असते. अर्जुनला या सगळ्या गोष्टी स्वीकारायच्या असतील ना चिंचुके, तर त्याने एकटं राहून विचार करणं खूप गरजेचं आहे. अहो तो एकटा असता तर विषय वेगळा होता, पण आता त्याच्यासोबत अमोल आहे. त्याला सुद्धा त्या गोष्टी आज ना उद्या सांगाव्या लागतील ना. मॅडम, रिपोर्ट तरी येऊ दे की. हो, पण घडलेल्या घटना पाहता रिपोर्ट मला स्पष्ट दिसतोय चिंचुके. अर्जुन, अर्चा, अरे किती दमलायस रे? अरे काय खाल्लेस का नाही दुपारी? चिंचुके बरोबर खाल्ले 2 घास.
म्हणजे त्यांनी आग्रह केला तेवढंच खाल्लं ना. भाऊ जेव्हा असं करून वहिनी जेवढी गरज होती तेवढं खाल्लंय, पास झालं मला. अर्जुन दादा, त्या तुमच्या काळजीपोटी विचारताय तो. दुपारी बातमी बघितल्यापासून सगळ्यांना तुमचीच काळजी वाटतेय. तुम्ही कसे असाल, काय विचार करत असाल? नाही मिनिट. नीट नाही मी. या सगळ्यात हारायला लागलोय मी आता. धीर सुटायला लागलाय माझा स्वतःवरूनच. हारायला लागलोय मी. अर्जा अरे तू असं अहो कदम, रोज तोंड घेऊन घरी येतोय मी. त्या अमोलच्या प्रत्येक प्रश्नाला काय उत्तर देऊ मलाच कळाना. ते पोरगा आशा लावून बसलेलं असतं. बाबा आज मला घरी घेऊन येईल, उद्या येईल, आणि मी कोडग्यासारखा नुसता हात मोकळा ठेवून येतोय घरात. हारलोय मी. अर्जुन, यात तुझा दोष आहे का? कसा दोष नाही दादा. त्या दिवशी आपल्याला एकटीला सोडून जर गेलो नसतो ना मी, तर आज आपली आपल्यात असती, अमोल बरोबर असती. अर्जुन, अरे तू असं म्हणत असशील तर मी पण आहे दोषी. मी तर तिचा बाप होतो. मग तिला असं मागं ठेवून मी कसा काय आसगावला निघून गेलो रे? अर्जा, अरे तुझ्यावर आस आहे रे सगळ्या घरच्यांची, आणि तू असं का बोलायला लागलायस? धीर गोळा करून मी आपल्याला शोधत होतो आजपर्यंत, पण बाबा तू ठीक आहेस ना? आणि अमोल, अरे शौर्याचा कॉल आलता मगाशी. त्याला तुझ्यावर व्हिडिओ कॉलवर बोलायचंय. चल त्याला कॉल करू आपण. चल. थांब दीप्रा मामा. बाबा मला सापडली नाही ना? मग ठीक आहे ना. बाबा मला माहिती तू एक दिवस नक्की मला शोधणार. अमोल अरे बाबा मला माहितीये मी तुला टेन्शन देतोय मला सापडली नाही म्हणून. हो ना? तू आलास मी तुला रोज तेच प्रश्न विचारतोय. बाबा सॉरी. अरे अमोल बाळा, मी तुझ्या मला शोधू शकत नाही. मी सॉरी म्हटलं पाहिजे तुला. बाबा बाबा तू शांत हो. शांत हो बाबा. बाबा मला माहितीये तू एक दिवशी मला नक्की शोधणार. आणि बाबा लक्षात ठेव मला माफ पाहिजे म्हणजे पाहिजे. फक्त तू टेन्शन घेऊ नको ना बाबा. अमोल अरे आज अर्जुन, अमोलनं दुपारपासून काही खाल्लेलं नाहीये. आपण सगळेच थोडं थोडं खाऊन घेऊया ना. म्हणजे काय आहे की त्याला त्रास नको व्हायला. ठीक आहे. हा, आम्ही वाढायला घेतो. आवरून आलो. बाबा तू अजिबात काळजी करू नकोस. अप्पा नक्की सापडेल. तुम्हाला काय वचन दिलं होतं? अमोलला आपण एकत्र मोठा करू, एकत्र वाढवू, चांगले संस्कार करू. ती वचन अशी अर्ध्यावर सोडून तू नाही जाऊ शकत ना आप्पे. तुझी माग गेलीये. कसं सांगू मी अमोलला? त्याची आई त्याला सोडून गेली हे सांगितल्यानंतर त्याची काय अवस्था होईल मी विचार पण नाही करू शकत गप्पे. तुझ्या शेंशाचा विचार कर ना ग. माघारी ये ना अप्पे.
अर्जा, अरे दिवसभर वनवन भटकून असं इथं येऊन नाराज बसलास तर आम्हाला कसं वाटेल र? काय करू कदम? जे काय घडलंय ना, नंतर मला सुधारणा काय करावं आणि काय नाही ते. अर्जुन, स्वतःच्या अपेक्षांचं ओझं तुझ्यावर लादायला खरं तर मनाला पटत नाही, पण काय करू, पर्यायच नाही दुसरा. पण तू जर असा खचलास तर आम्हाला तर आशाच सोडून द्यायला लागेल रे. नाही बापू, मग काय करू सांग की? अरे काय बी झालं तर तू आपल्याला शोधून आणशील अशी खात्री असताना तू जर असा हातपाय गाळून बसलास तर आम्ही अजून काय करायचं रे? हा, अगदी खरं आहे अर्जा. अरे फक्त बापूंचीच नाही तर अख्ख्या घराची आशा आहे तुझ्यावर. आणि अजून जोवर काय कळलं नाही तोवर तू का खचून जातोयस? कदम, आपली माझ्या काळजाचा हळवा कोपरा आहे हो. कळतंय रे मला अर्जा, पण म्हणून तर घरातला सगळ्यात मौल्यवान माणूस शोधून आणायची एक बी संधी सोडू नको तू. आणि हे बघ, आपण रिपोर्टची वाट बघूया ना. हा, आणि मी तुला सांगतो, अरे रिपोर्ट आपली तर नसणारच आहे. कदम, आपण पण बिन काय नाही अर्जुन, जोपर्यंत आशेचा शेवटचा किरण दिसतोय ना तोपर्यंत आपण अजिबात प्रयत्न सोडायचे नाहीत. आणि बघ, तू जर असा खचून जाणार असशील ना तर आपल्याला शोधायला मी बाहेर पडायला तयार आहे. नाही 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 बापू, जोपर्यंत मी जिवंत आहे ना माझ्या घरातल्या कुणालाच कसलाच त्रास होणार नाही. हा, मग उठ बघू. हा, आवर लवकर. हे बघ, आज काहीच घडलं नाही असं अमोलला आपल्याला दाखवायला लागणार आहे. हा, आवर लवकर, चल. आलो आवर. मोठीमा, अगं बाबांनी मला शोधलं ना की आपण माझ्या आवडीचं सगळं बनवू आणि आपण फिरायला पण जाऊ. हो अमोल, आपण सगळं करूयात, पण तू आधी खाऊन घे बरं. हे घे. मोठीमा थांब. अगं मी बाबा आणि सगळे आल्यावर मगच खाणार. अहो छोटे सरकार, तुमची मा होती तेव्हा तुम्ही असं हट्ट करत नव्हता, मग आता का असं करताय? सॉरी मोमा, माझा बाबा मान नसल्यामुळे नाराज आहे ना. मी नसलो तर तू जेवणार नाही हे मला माहितीये. मी जेवलो तर बाबाला खाऊ कोण घालणार? भाऊजी जेवतील बाळा, पण तू आधी खाऊन घे बरं. गोळ्या खायच्यात की नाही? आणि खूप उशीर झालाय. अरे नाही मोठीमा, मी बाबा आल्यावर मगच खाणार. मी बाबा आलो खाणार. रुपाली, अगं तू म्हणतोय ना तर खाईल नंतर आमच्या बरोबर. हा, सगळ्यांबरोबर. बाबा, मी आता मोठीमाला सांगत होतो की माली आपण तिच्या आवडीचं सगळं बनवायचं. अमोल, हा तू बाकीचा काही विचारच करणं झालाय. शाळेचा अभ्यास खेळ सोडून तू जर माझा विचार करत राहिलास तर मला ते आवडेल का सांग बरं? अमोल बाळा, हे बघ, आपली आप्पू मा आली ना की तू ठरवल्याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी करू. पण तोपर्यंत तुला नॉर्मल रुटीन लाईफ जगलं पाहिजे का नाही बाळा? शाळेला गेलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, खेळलं पाहिजे. आणि तू जर असं नाही केलं तर मग मा आल्यानंतर मला ओरडल ना मग. ओके बाबा. बघितलंस अर्जुन, अमोल समजूतदार आहे, समजते त्याला. आणि विषय राहिला शाळेचा, अमोल शाळेत पण जाणार आणि सगळा अभ्यास कव्हर करणार. काय भांजे? यस दीपे मामा. हा रुपाली, चला उशीर झालाय, सगळेजण जेवून घेऊया. हा, अर्जा, अरे जेवण टाळून कसं चालेल सांग बरं. हा, आणि हे बघ, तुला उद्या परत आपल्याला शोधायला जायचं हे लक्षात ठेव. हा, आणि अरे जेवला नाहीस तर तुझ्या अंगात ताकद कशी येईल सांग बघू. अर्जुन, हे बघ, लहान पोराला समजावं तसं तुला समजावं लागलं तर कसं रे? आता अमोलला औषधं घ्यायची आहेत, तू वेळेवर जेवला नाही तर त्याला त्रास होईल ना. बाबा,
बाबा तू काळजी करू नको मला नक्की सापडेल.